सुरू. लोकमान्य सुरू. Two, three. शांतपणे ऐकून घ्या. विनंती करतो.
मराठा वृत्तपत्रे सुरू केली. त्यांनी लोकांमध्ये एकजुटता यावी नये म्हणून गणेश उत्सव व शिवजयंती सुरू केली. पिकांच्या या कार्यागावी इंग्रजांनी त्यांना अटक करून त्यांच्यावर खटला चालवला. तेव्हा त्यांना न्यायालयात 6 वर्षाची शिक्षा दिली. त्यांची रवानगी मंडाई तुरुंगात केली. तेव्हा त्यांनी गीता रहस्य या ग्रंथ लिहिला. अशी आयामा जनतेने प्रेमाने लोकमान्य ही उपाधी दिली. अशा या महान स्वातंत्र्य सैनिकाचा 1 ऑगस्ट 1920 रोजी निधन झाले. एवढे बोलून मी भाषण संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र. अध्यक्ष महाशय, पूज्य गुरुजनवर्ग आणि माझे बालमित्रांनो, आज मी तुम्हाला लोकमान्य टिळकांबद्दल 4 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांतचित्ताने ऐकून घ्यावे अशी मी नम्र विनंती करते. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मिळवणार असे सिंहगर्जना करणारे थोर देशभक्त म्हणजेच लोकमान्य टिळक. लोकमान्य टिळकांचा जन्म 23 जुलै 1856 रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली या गावी इथे झाला. त्यांचे पूर्ण नाव केशव बाळ गंगाधर टिळक असे होते. त्यांच्या वडिलांचे नाव गंगाधर व आईचे नाव पार्वतीबाई असे होते. मराठा व केशरी ते लहानपणापासून खूप हुशार होते. त्यांनी मराठा व केशरी वृत्तपत्रे सुरू केली. लोकांना एकत्र आणण्यासाठी गणेश उत्सव व शिवजयंती सारखे सार्वजनिक सण सुरू केले. त्यांच्या विचाराने लाखो लोक प्रेरित झाले. लोक त्यांना आदराने लोकमान्य असे म्हणत. 1 ऑगस्ट 1920 रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. लोकमान्य हे एक थोर समाज सुधारक, स्वातंत्र्य सैनिक व लेखक होते. त्यांचे कार्य, विचार आणि ध्येय आपल्याला देशप्रेम शिकवते. अशा या महान देशभक्तास माझे कोटी कोटी प्रणाम. जय हिंद, जय भारत. and start. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव विराज अंबाजी. मी इयत्ता 4थी शिकत आहे. आज मी तुम्हाला लोकमान्य टिळकांविषयी 2 शब्द सांगत आहे. ते तुम्ही शांतचित्ताने ऐकून घ्या अशी मी नम्र विनंती करतो. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच अशी गर्जना करून इंग्रजांना ठणकावून सांगणारे थोर देशभक्त म्हणजेच लोकमान्य टिळक. लोकमान्य टिळकांचा जन्म 23 जुलै 1856 रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली या गावी झाला. त्यांचे पूर्ण नाव बाळ गंगाधर टिळक असे होते व वडिलांचे नाव गंगाधर असे होते व आईचे नाव पार्वतीबाई असे होते. लोकमान्य टिळक लहानपासून खूप हुशार होते. त्यांना अन्यायाविरुद्ध खूप चीड होती. त्यांनी मराठा व केशरी वृत्तपत्रे सुरू करून लोकांमध्ये राष्ट्रभक्ती जागवली. लोकांना एकत्र आणण्यासाठी गणेश उत्सव, शिवजयंती सारखे सार्वजनिक सण सुरू केले. लोकमान्य टिळकांच्या विचाराला लाखो लोक प्रेरित झाले. लोकमान्य टिळकांनी शेवटच्या श्वासापर्यंत देश सेवा केली. दुर्दैवाने 1 ऑगस्ट 1920 रोजी लोकमान्य टिळकांनी अखेरचा श्वास घेतला. एवढे बोलून माझे भाषण संपवितो. जय हिंद, जय महाराष्ट्र. लोकमान्य टिळकांचा विजय असो. लोकमान्य टिळकांचा लोकमान्य टिळकांचा. अध्यक्ष महाशय, पूज्य गुरुजनवर्ग आणि माझे बालमित्रांनो, आज मी तुम्हाला लोकमान्य टिळकांबद्दल 2 शब्द सांगत आहे. ते तुम्ही शांतचित्ताने ऐकून घ्या अशी मी नम्र विनंती करतो. लोकमान्य टिळकांचा स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे. तो मी मिळवणारच अशी सिंहगर्जना करणारे थोर देशभक्त लोकमान्य टिळक यांच्याविषयी मी आज बोलणार आहे. लोकमान्य टिळकांचे पूर्ण नाव बाळ गंगाधर टिळक असे होते. त्यांच्या वडिलांचे नाव. त्यांचा जन्म 23 जुलै
1856 रोजी झाला. चिखली या गावी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव गंगाधर टिळक असे होते. त्यांच्या आईचे नाव पार्वतीबाई असे होते. एवढे बोलून मी माझे भाषण संपवतो. जय हिंद जय महाराष्ट्र. अध्यक्ष महाशय, पूज्यश्री वर्धा आणि माझ्या बालमित्रांनो, आज मी तुम्हाला लोकमान्य टिळकांविषयी 4 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांतचित्ताने ऐकून घ्या अशी नम्र विनंती करते. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे. तो मी मिळवणारच आहे अशी सिंहगर्जना करणारे थोर देशभक्त लोकमान्य टिळक यांच्याविषयी मी बोलणार आहे. लोकमान्य टिळकांचे पूर्ण नाव बाळ गंगाधर टिळक असे होते. लोकमान्य टिळकांचा जन्म 23 जुलै 1856 रोजी चिखली या गावी झाला. लोकमान्य टिळकांच्या वडिलांचे नाव गंगाधर टिळक असे होते. लोकमान्य टिळकांच्या आईचे नाव पार्वतीबाई असे होते. लोकमान्य टिळक भारतीय स्वातंत्र्य